झी 24 तास एक पाऊल पुढे। राजधानी दिल्लीत आजपासून आंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये। सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत। केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी अधिवेशनाच्या ऐन पूर्वसंध्येला वादग्रस्त वक्तव्याबाबत माफीनामा सादर केल्यानं भाजपच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे। मात्र या व्यतिरिक्त इतरही मुद्द्यांकडे सरकारला खिंडीत पकडण्यासाठी विरोधकांना शक्तीपणाला लावावी लागणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी तडजोडीचे सर्व दोर कापले गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना अखेर माफी मागण्याची नामुष्की सहन करावी लागली। अर्थातच यामुळे भाजपच्या गोटात उत्साह संचारलाय। विरोधकांच्या हाती उगाच कोलीत मिळू नये यासाठी शिंदेंनी माफीनामा सादर केल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे पंतप्रधानांनी सर्व पक्षांना सहकार्य करण्याचं आवाहन केलंय। मात्र असं असलं तरी अधिवेशनात इतरही अनेक मुद्द्यांवरून वातावरण तापण्याची शक्यता आहे। सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरण असो किंवा 2 जवानांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक संबंध तसंच चीनकडून होत असलेले घुसखोरीचे प्रयत्न या मुद्द्यांबरोबरच महाराष्ट्रातला दुष्काळ, महागाई आणि वाढता भ्रष्टाचार यावर विरोधक सरकारवर हल्लाबोल करण्याची संधी दवडणार नाहीत। दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना जशास तसं प्रत्युत्तर देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे। बलात्कार विरोधी कठोर कायदा तसंच लोकपाल या महत्त्वाच्या विधेयकांवर सरकार काही ठोस भूमिका घेणार का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना कसे सामोरे जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। झी 24 ताससाठी नवी दिल्लीहून रश्मी पुराणिकसह ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।